नमस्कार, मी दीपक पळसुले. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला दोन सुखद वार्ता. यंदा मान्सून वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल झालाय. मान्सूनचं लवकर आगमन झाल्यानं सगळ्यांनाच मोठा दिलासा मिळालाय. तर दुसरीकडे भारतानं आणखी एक मोठी झेप घेतली. भारत आता जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनलाय. जपानला मागे टाकून भारतानं चौथा क्रमांक पटकावला आहे. भारत आता जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था बनलाय. नीती आयोगाच्या बैठकीत आज हे जाहीर करण्यात आलं. जपानला मागे टाकून भारतानं अर्थव्यवस्थेच्या यादीत चौथं स्थान पटकावलं. आता भारताच्या पुढे अमेरिका, चीन आणि जर्मनी हे तीनच देश आहेत. येत्या 2.5 ते 3 वर्षांमध्ये भारत जर्मनीला देखील मागे टाकेल असं नीती आयोगाचे सीईओ BVR सुब्रमण्यम यांनी म्हटलंय. तसंच भारताच्या अर्थव्यवस्थेनं $4 ट्रिलियन चा टप्पा देखील पार केला आहे. We are the fourth largest economy as I speak. We are a $4 trillion economy as I speak. And this is not my data, this is IMF data. India today is larger than Japan. So it's only the United States, China and Germany which are larger. And if we stick to what is being planned, what is being thought through, it's a matter of another 2.5 to 3 years, we would become the third largest economy. दरम्यान भारतानं 3 देशांना मागे टाकत कशा पद्धतीनं चौथ्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेमध्ये झेप घेतली आपण पाहूया. भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था बनलाय. बलाढ्य जपानला मागे टाकून भारतानं चौथ्या स्थानी झेप घेतली. भारताची अर्थव्यवस्था $4 ट्रिलियन इतकी झाली आहे. IMFच्या हवाल्यानं नीती आयोगाचे सीईओ BVR सुब्रमण्यम यांनी नुकतीच ही माहिती दिली. भारताच्या पुढे आता केवळ अमेरिका, चीन आणि जर्मनी हे तीनच देश आहेत. जगात अस्थिर वातावरण असताना भारताची कामगिरी ही मात्र वाखाणण्याजोगी आहे. 2.5-3 वर्षात भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. 5 ट्रिलियनच्या इकॉनॉमीच्या दिशेनं भारताचं दमदार पाऊल पडतंय.